Yes, we are continuing now. Please tell me, Bank of India account has debit balance or credit balance? Okay, now everyone is answering correctly. Very good. Very good. Bank of India account has debit balance. Tarun, I think you need to study a little more. Bank of India account has debit balance. Okay, the side which has greater total or आपण असं म्हणू शकतो ज्या साईडची टोटल जास्त आहे. ओके, डेबिट साईडची टोटल जास्त असेल तर डेबिट बॅलन्स असते. ओके, सो तुम्ही रफ मध्ये कॅल्क्युलेशन करताना डेबिट साईडचं टोटल जास्त होतं, क्रेडिट साईड कमी होतं. मग ज्या साईडची टोटल कमी असते त्या साईडला आपण कॅरीड डाऊन लिहितो. ओके, ते झालं प्रेझेंटेशन आणि हे मार्क्स तुम्हाला मिळणार. बट बॅलन्स कुठलं आहे? बॅलन्स कुठलं आहे कसं करणार आहे? ज्या साईडची टोटल जास्त असते ते बॅलन्स असते. ओके, दिस इज फार मोर इम्पॉर्टंट. 12thच्या स्टुडंटला हे येत नसतंय. भरपूर 12thचे स्टुडंट मी बघितलेले. ओके, त्यांना हे कळत नाही, कन्फ्युजन मध्ये असतात. त्यांनी 11th पास झालेले असतात तरी पण. ओके, सो नाउ प्लीज डू द बॅलन्सिंग ऑफ फर्निचर अकाउंट. Please do the balancing of furniture account. Can you please do the balancing of furniture account? This is much easier now. This is very easy. On credit side, we have nothing. So debit side total minus credit side total. Okay, greater amount minus smaller amount. 30,000 minus 0. That will be 30,000. Buy balance carried down. Buy balance carried down 30,000. Buy balance carried down 30,000. Okay, on 1st of April 2020, to balance brought down 30,000. Yes, tell me. Balance of furniture account. Please tell me. व्हेरी गुड. डेबिट बॅलन्स. ओके, क्रेडिट साईडला तर टोटल झिरोच होतं ना हो. फर्निचरला डेबिट साईडलाच होतं सगळं अमाऊंट. डेबिट साईड टोटल जास्त आहे. ओके, डेबिट साईड टोटल इज मोर, सो फर्निचर अकाउंट हॅज डेबिट बॅलन्स. ओके, आता एक मी सेंटेन्स सांगणार आहे. मे बी तुम्हाला आता परफेक्टली कळणार नाही. ओके, बट लक्षात राहिलं तर ठेवा, फार म्हणजे चांगलं होईल ते. फर्निचर हे ऍसेट आहे का लायबिलिटी आहे मला सांगा. डू यू रिमेंबर समथिंग कॉल्ड एज ऍसेट अँड लायबिलिटी? Assets are normally, we can say, receivables, and all the real accounts are asset. Receivable amount, receivables, and all the real accounts. Real account means what? Building, furniture, plant and machinery, mobile, livestock, etc., etc. And all the receivables are asset. Okay, and liabilities are payables. Okay, furniture हे आपला asset आहे. Furniture is an asset. Asset has debit balance. Assetला debit balance असतात. हे जर लक्षात राहिलं ना तुम्हाला, फार चांगलं आहे बरं का. ओके, हे सगळं पुढचं प्रिपरेशन चालू आहे. 11th समजू नका तुम्ही हे फक्त. दिस इज नॉट फॉर 11th ओनली. ओके, फार मी तुम्हाला काही पॉइंट्स मी फार पुढचे सांगतोय तुम्हाला, तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. तुम्हाला असं वाटेल सर आम्हाला तर 50% कळतंय, 60% कळतंय. मी म्हणतो ते फार जास्त आहे. तुम्हाला काय कळालं नाही तरी मला हे सांगायचंय.
कारण एकदा तुम्हाला माहित असायला पाहिजे ऍसेटला डेबिट बॅलन्स असतंय. ओके, मला ते पाहिजे असतंय. फील मी नंतर करून देतो तुम्हाला. ओके, किंवा कॅल्क्युलेशन करून प्रॅक्टिकली कसं डेबिट बॅलन्स येतंय. आता फर्निचर अकाउंटला तुम्ही सांगितलं डेबिट बॅलन्स आहे. मी म्हणलो सगळ्या ऍसेटलाच डेबिट बॅलन्स असतंय. सगळ्या ऍसेटला डेबिट बॅलन्स असतंय. आर यू गेटिंग मी? ओके, हे कुठेतरी लिहून घ्या हो. ऍसेटला डेबिट बॅलन्स वर मार्जिन मध्ये लिहून घ्या. ऍसेट करून एरो करून डेबिट बॅलन्स. लिहिलात का? हॅव यू रिटन दिस? हां. आता एवढं डीप चाललोच, तर थोडं पुढचं पण लिहून देऊ का मी? आता मी काय करतो, लायबिलिटी पण लिहून देतो. ऍसेटला डेबिट बॅलन्स असतंय, तर लायबिलिटीला क्रेडिट बॅलन्स असतंय. ओके? क्रेडिट बॅलन्स असतं लायबिलिटीला. ओके, लिहून घ्या फक्त. फक्त लिहून घ्या हो तुम्ही. हां, काय मला विचारू नका. मी सगळं येतंय ते. टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी आहे ना हो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. तुम्ही टेन्शन कशाला घेता? मी सगळं प्रूव्ह करतो तुम्हाला. ओके? हे ॲसेट डेबिट बॅलन्स आणि लायबिलिटी क्रेडिट बॅलन्स हे पण मी आता थोड्या वेळात अजून एकदा प्रूव्ह करतो. ॲसेटचं तर मी सांगितलं फर्निचर. अजून 1-2दा मी प्रूव्ह करतो. मला थोडा वेळ द्या हो तुम्ही. फार इंटरेस्टिंग आहे. हां, हे लिहून झालं असेल तर मला अ, सगळ्यांनी आन्सर द्या. मला काही जणांचं तर आन्सर पाहिजे. अकाउंट तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय का नाही? बाकी सब्जेक्ट मी नंतर विचारतो. स्पेसिफिकली अकाउंट्स मला सांगायचंय इंटरेस्टिंग आहे का नाही? येस ओर नो? क्लिअर आन्सर पाहिजे मला. 50% वगैरे नको. येस ओर नो? येस सो मच. ओके. अल्मोस्ट मला आय थिंक मोर दॅन व्हेरी गुड मला भरपूर आन्सर्स मिळालेत. सगळे अल्मोस्ट येस म्हणतायत. व्हेरी गुड. हे इंटरेस्ट तुमचं मी जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे आहे ना, म्हणजे 11th-12th असेल किंवा काही जणांचं फाउंडेशनला पण असणार. मग 11th-12th फाउंडेशन पर्यंत मी तुमचं इंटरेस्ट जे आहे अकाउंट्स मधलं अजिबात कमी व्हायला देत नाही. ओके. मी ऑब्झर्व्ह केलेलं आहे. मी ते इंटरेस्ट कमी व्हायला देतच नाही तुमच्या. कारण इंटरेस्टिंग सब्जेक्टच आहे. जर मी बोरिंग करत असेल तरच प्रॉब्लेम होणार आहे त्याला. अल्मोस्ट एव्हरी टॉपिक इज इंटरेस्टिंग आणि वे ऑफ टीचिंग पण मी प्रत्येक टॉपिक ला चेंज करत असतो. ओके. आता एक टॉपिक तुमच्या सिलेबसमधनं कमी केलेले आहेत. ते माझं फेव्हरेट टॉपिक आहे म्हणजे वन ऑफ द फेव्हरेट भरपूर फेव्हरेट टॉपिक आहेत. सगळेच फेव्हरेट आहेत. बट वन ऑफ द फेव्हरेट टॉपिक आहे माझं जे सिलेबसमधून तुमचं कमी केलेत. पण वेळ मिळाला तर मी ते घेणार आहे टॉपिक शेवटी. ओके. थोडं कमी वेळेत घेतो, पण मी घेतो. ओके. हे इंटरेस्ट कायम ठेवा असंच. मला हे पाहिजे. आणि जर कधी वाटत असेल, "सर फार टॉपिक बोरिंग होतंय सर. तुम्ही काहीतरी वेगळं घ्या, पुढचं टॉपिक चालू करा." असं वाटत असेल तर सांगायचं नॉर्मली मी असं करतो, आफ्टर जर्नल एकच टॉपिक फार दिवस नसतंय. ओके. जसं लेजर आता कंप्लीट होणार आहे लेजर. ओके. नेक्स्ट टॉपिक चालू होत आहे. सबसिडियरी बुक्स म्हणून टॉपिक आहे. ओके. ॲक्चुअली मी नेक्स्ट लेक्चरला चालू करणार होतो. माईट बी मला नेक्स्ट लेक्चर अजून एक लागेल या टॉपिकसाठी. मग डे आफ्टर टुमॉरो वी कॅन स्टार्ट विथ सबसिडियरी बुक्स अल्सो. ओके. सो एक टॉपिक जास्त वेळ नसतंय. समजतंय का तुम्हाला? त्यामुळे इंटरेस्ट तुमचा असणारच आहे. फक्त काय रेग्युलर राहा तुम्ही. अदरवाईज टॉपिक तुमचे मिस होतील. सो नाऊ विराट्स कॅपिटल अकाउंट. प्लीज टेल मी द बॅलन्स. विराट्स कॅपिटल अकाउंट बॅलन्स. हे पण ईझी आहे. डेबिट साइडला कायच नाहीये. ऑन 31st March 2022 बॅलन्स कॅरीड डाउन कॅरीड डाउन लिहायचा क्लोजिंगला. 67,000 ओके. व्हेरी गुड. इथे एक लाईन ब्लँक सोडा शक्यतो. इथे टोटल करताना वगैरे थोडं इथं मला जागा कमी आहे म्हणून मी सोडत नसतो. बट तुम्ही टोटल करताना एक लाईन ब्लँक सोडून टोटल करायचं. देन बॅलन्स तुम्ही लिहू शकता ऑन 1st April 2020 बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. येस. नाऊ टेल मी विराट्स कॅपिटल अकाउंट हॅज विच बॅलन्स? विराट्स कॅपिटल अकाउंट हॅज विच बॅलन्स? ऐश्वर्या कुलकर्णी प्लीज थिंक अगेन. आपण कॅरीड डाऊन डेबिटला लिहिलेलं आहे. कॅरीड डाऊन आपण डेबिटला लिहिलेलं आहे. म्हणजे कुठल्या साईडची टोटल कमी आहे डेबिट. क्रेडिट साइड हॅज ग्रेटर टोटल और क्रेडिट साइड टोटल is more. So balance will be credit balance. Are you getting me? Yes, very good. Credit balance hai. If you remember, even if you don't remember,
Please listen to me. I think 70 or 80% students will definitely recall this. I had already said कॅपिटलला नॉर्मली आपण क्रेडिट करतो. नॉर्मली आपण क्रेडिट करतो आणि कॅपिटलला क्रेडिट बॅलन्स असते नॉर्मल. असं मी एकदा क्लासमध्ये सांगितलेलं आहे. ओके. असं जरी सांगितलेलं नसेल तर कॅपिटलला नॉर्मली क्रेडिट करतो हे तरी सांगितलेलं आहे. ओके. अँड कॅपिटलला कुठला बॅलन्स आहे आता मी डिटेलमध्ये सांगतोय तुम्हाला. कॅपिटलला नॉर्मली क्रेडिट बॅलन्सच असते. सर एवढं कसं लक्षात ठेवायचं? काही लक्षात ठेवू नका तुम्ही. म्हणजे काही जेवढं लक्षात राहते तेवढं लक्षात ठेवा. बाकी सगळं मी आठवण करून देतो प्रत्येक वेळेस. एवढ्या वेळा आठवण करून देतो की तुम्हाला लर्न होऊन जाते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां, मी हे कशाला सांगतो काही शॉर्टकट्स? तुम्हाला अकॅडमिक्समध्ये 11th-12th सीए फाउंडेशनला एक्झाम देताना कामाला येते. ओके. कारण आपल्याला फक्त फील करून चालतंय का हो? समजा तुमच्याकडे नॉलेज आहे. तुम्ही फील करू शकता. दॅट इज नॉट इनफ. ओके. तुमच्या पेपरमध्ये, तुमच्या रिझल्टमध्ये मार्क्स पण पाहिजे ना. त्याच्यासाठी काही शॉर्टकट सांगावं लागतात. ओके. तुम्ही तेवढं माझ्याकडून प्लीज हे करा. म्हणजे असं करू नका सर किती शॉर्टकट सांगता सर तुम्ही असं होऊ नये तुम्हाला. ओके. येस नेक्स्ट पर्चेसेस. प्लीज टेल मी द बॅलन्स पर्चेसेस. ईझी आहेत हां इथून. इथून फार ईझी आहे तो. काय रफ पेजवर टोटल करायची पण गरज नाहीये. बाय बॅलन्स कॅरीड डाउन 9,000 बोथ साइड इक्वल करण्यासाठी क्रेडिटलाच लिहावं लागणार आहे. समजतंय का? हां. आता इथं काहीतरी आपण चुकीचं करतोय, बट मी ते नंतर सांगतो तुम्हाला. ओके. हां, आता बॅलन्सिंग करायचंय. आता ह्याच्यात आपण एक ब्लंडर करतोय, बट मी नंतर सांगतो तुम्हाला. हां, थोडंसं मला वेळ द्या. मी आता सांगू शकत नाही. ओके, बॅलन्सिंग करायचंय व्हेरी क्विकली. नेक्स्ट पुढचे करा बरं का. बाकीचे ज्यांनी पुढं ज्यांचं झालंय, प्लीज गो अहेड. प्लीज गो अहेड. डू नॉट वेट फॉर मी. प्लीज गो अहेड. सगळे बॅलन्सिंग करायचे तुम्हाला. सगळे अकाउंट बॅलन्सिंग करायचे तुम्हाला. डू नॉट वेट फॉर मी. पर्चेसेस झाल्यानंतर नेक्स्ट. रोहितचं अकाउंट. रोहितचं अकाउंट. हे पण ईझी आहे. रोहितचं अकाउंट पण ईझी आहे. 31st March. On 31st March 2020, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. टू बॅलन्स कॅरीड डाऊन कम्प्लीट लिहायचा. बॅलन्सला BAL लिहायचं नाही फक्त माझ्यासारखं. So we have completed till Rohit's account. So I think further accounts we have to see in the next lecture. We have to balance them in the next lecture. A small part is remaining. Okay, balancing and all over, sir. No. You have done this, but not every student has completed. So हा होमवर्क आहे तुमच्यासाठी. होमवर्क काय? सगळे अकाउंट बॅलन्सिंग करून यायचंय. सगळे अकाउंट बॅलन्सिंग करून यायचं आहे. ओके. सगळे अकाउंट तुम्ही बॅलन्सिंग करून या. पुढचं बघा काय राहिलंय सांगतो तुम्हाला. बॅलन्सिंग आपलं चालू आहे. तुम्ही जर होमवर्क करून आला तर बॅलन्सिंग पण झालेलं असेल उद्या. मग मला रेडी ठेवा तुम्ही आन्सर बॅलन्सिंगचं. मी व्हेरी क्विकली बॅलन्सिंग लिहितो. आपण लगेच ट्रायल बॅलन्स काय असतंय बघू. उद्या मी काय करणार आहे, लेजर प्लस हे ट्रायल बॅलन्स पण संपणार आहे. टुमॉरो टॉपिक ऑफ लेजर विल कम्प्लीट. ओके. आणि ट्रायल बॅलन्स हे न्यू कन्सेप्ट आहे, तुम्हाला समजून जाईल. बट तुम्ही जर अटेंड केला तर समजेल ना. अदरवाईज मी काय करू शकत नाही. ओके. सो ट्रायल बॅलन्स हे एकदाच घेणार आहे मी. एकच क्वेश्चन मध्ये. ओके. हां. प्रेझेंट राहायचंय तुम्हाला. लेक्चर इम्पॉर्टंट आहेत. अँड डे आफ्टर टुमॉरो वी विल स्टार्ट विथ न्यू टॉपिक. ओके. विच इज सबसिडरी बुक. Okay, I think you know that. Next topic name is subsidiary book. I think chapter number which I will tell you. Remember, please wait. I think chapter number. Okay, we are going to chapter number 5, subsidiary books. Okay. Day after tomorrow. Okay, tomorrow we will complete with ledger. So
Everyone, please say bye. Tomorrow same time, sharp 7 a.m. Yes, bye bye. Have a good day. Have a wonderful day. Bye bye and thank you.